नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली घर सोडून जाते आणि तिने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते। ती चिठ्ठी आता अर्जुन बघतो आणि अर्जुन ती वाचायला लागतो। आता अर्जुन ते वाचतो तेव्हाच त्याला चक्कर यायला लागते आणि अर्जुन चक्कर येऊन खाली पडतो। आता अर्जुन खाली पडलेला असतो त्याच वेळेस इकडे कल्पना आणि सविताही त्याच्या रूममध्ये येत असतात। आता कल्पना अर्जुनला असं खाली पडलेलं बघून खूप घाबरते आणि घाईघाईने ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते। ती त्याला आवाज देत असते की अर्जुन अर्जुन काय झालंय तुला। आणि तेव्हाच सविता इकडे तिकडे बघते तर सायली काही दिसत नाही। मग ती कल्पनाचा फोन घेते आणि सायलीला फोन करायला लागते। आता सायली इकडे बाहेर आलेली असते आणि मग ती बघते तर आईचा फोन आहे म्हणून ती घाईघाईने लगेच फोन घेते। आता सायली फोन उचलते तर तिकडनं सविता ताई समोरून सांगत असतात की सायली ताई तुम्ही कुठे आहात आणि इकडे घरी अर्जुन दादांना चक्कर आली आहे आणि ते चक्कर येऊन पडले आहे, तुम्ही लवकरात लवकर घरी या असं ती सांगत असते। आता सायली अर्जुनला चक्कर आली आहे आणि अर्जुनला बरं नाही, त्याला काय झालंय हे ऐकल्यावरतीच खूप घाबरते। आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।